नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला शिजवलेल्या बटाट्याचं कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्यात छोटा 1 चमचा टाकायची मोहरी। मोहरी चांगली तडतडली की छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, थोडीशी एकदम टाकायची आपल्याला हिंग पावडर, त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता आणि त्यात टाकायचं आपल्याला एक मीडियम आकाराचा कांदा कापून घेतला। बारीक कापून नाही घेतलेला, जरा थोडा मोठा, पण हे कालवण जर मिळून यायचं असेल ना तर बारीक कापला तरी चालेल। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा मस्त असा भाजला गेलेला आहे। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकायचे बघा ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं खोबरं, 7 ते 8 पकड्या लसणाच्या, अर्धा इंच आलं असं कुटून घेतलेलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। खोबरं एकदम थोडंसं आहे बरं का, जसं आता 5 ते 6 लोकांना कालवण पुरेल त्याप्रमाणे आपलं एवढा तुकडा फक्त खोबऱ्याचा घेतलेला आहे। सुक्कं खोबरं आहे, वल्लं नाही, सुक्कं। कोथिंबीर, लसूण, आलं। आता हे फक्त 1 मिनिटभर परतून घेते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं 1 टोमॅटो, छोट्या आकाराचा आहे। मोठ्या आकाराचा असेल तर अर्धा जरी टाकलं तरी पण चालू शकते। ह्याला पण आपण काय करूया, मीडियम गॅस 1 मिनिटभर परतून घेऊया, जेणेकरून हे सॉफ्ट होईल। मस्त बघा परतून घेतलेलं आहे। आता जे मी तुम्हाला सांगितलं ना, सुक्कं खोबरं, आलं, लसूण, हे सगळं जे होतं ना, हे तुम्ही मिक्सरला जरी बारीक केलं तरी चालेल बरं का। मी कुटून घेतलेलं आहे, कुठलं का नाही ते चव छान येते। त्यात टाकणारे आता हा मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। 1 चमचा तुमच्या तिखटाप्रमाणे टाका आणि तुम्ही कोणता पण मसाला जरी टाकला तरी पण चालू शकते। त्यात टाकणारे चवीप्रमाणे मीठ, मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला 3 चमचे शेंगदाण्याचं कूट, ह्या चमच्याच्या मापाने 3 चमचे। आता फक्त 1 मिनिटभर ह्याला परतून घ्यायचे। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात टाकणारे गरम मसाला पावडर 1 चमचे, ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला बघा हे मीडियम आकाराचे 3 बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि थंड झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले, छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचे। गॅस मीडियम आहे आणि 1 मिनिटभर फक्त ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये परतून घ्यायचे। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। आता तुम्हाला पाहिजे तर, तुम्हाला सुक्का बटाटा पाहिजे तर अशा बी पद्धतीनं तुम्ही खाऊ शकता बरं का। बटाट्याची तर खूप रेसिपी मी पहिल्याच अपलोड केलेल्या आहेत, जर अशी जरी खाल्ली तरी पण चवीला छान लागतो बटाटा। आता हे आपण कालवण बनवतो ना, मी घेतलेलं आहे कोमट पाणी, 1 ग्लास ओतलेलं आहे। पहिलं हलवून घेऊया। 1 ग्लास पाणी टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। कोमट पाणी टाकायचं, जरी साधं टाकलं तरी चालतंय, पण जर आपल्याला अशी जेवणाला कधी पण तरी वगैरे पाहिजे असेल का नाही तर कोमट पाणी टाकायचं। एकूण आपण ह्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। 4 लोकांना हे पुष्कळ होतं, कारण ही कढई बघ खोलगट आहे मस्त अशी। आता हे काय करायचं आपल्याला, मग त्याला चांगलं उकळून द्यायचं बारीक गॅसवर। फास्ट गॅसवर जरी केलं चालते, मीडियम गॅसवर जरी केलं तरी चालू शकेल। मस्त असं बघा बारीक गॅसवर मी 5 ते 7 मिनिट उकळून घेतलं होतं। मस्त असं उकळून घ्यायचं म्हणजे छान लागतं, कारण आपण शिजवलेला बटाटा आहे ना, त्यामुळे जास्त आपल्याला ह्याला काही करायची गरज नाही। जर तुम्हाला अजून जर घट्ट पाहिजे असेल का नाही तर थोडंसं तुम्ही आटवू शकता। आणि बटाट्याचं कालवण कसं थोडंसं पातळच छान लागतं अशा पद्धतीमध्ये। अशा पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।